हे मंडळी नमस्कार. तर काल मुलांनी आणलं तर मोहब्बत का शरबत 30 रुपयाला ग्लास. आम्ही आहे 5 जण. 5 जणांचे किती पैसे झाले माहिती आहे. त्यात मग मी आज ठरवलं घरातच करायचं. मग यांनी कलिंगड आणलं होतं काल. ते कलिंगड मी बारीक बारीक काट करून घेतलं. त्यात भिजलेल्या सब्जी बिया टाकल्या आहे. चांगले 1 चमचा 2 चमचे सब्जी बिया टाकल्या. जरा साखर घातली आहे आणि हलवलं चांगलं असं हलवलं. त्यात एक एक करून मस्तपैकी बारीक करून घेतलं मी सगळं. किती छान कलर आला बघा. असं कलर यूज तर चांगलं हलवलं आहे. आणि मग त्यामध्ये मी एक एक करून अशा 3 दुधाच्या पिशव्या घातल्या आहेत. हे बघा मस्त दूध घातलं आहे चांगलं. असं करून 3 पिशव्या घालून आहे की नाही छानपैकी हलवत राहिले. हे बघा त्याला चांगला कलर येईपर्यंत आपण हलवून घ्यायचे. 3री पिशवी सुद्धा टाकली मी दुधाची. मस्त कलर यूज तर असं हलवते. कोण कोण कलर टाकते. मी चांगलं हलवून घेणार आहे शेवटपर्यंत. जरासा कलर ॲड केला चालतो तुम्हाला पाहिजे असेल तर. कलर टाकायची गरज नाही. असं हलवत गेलं की आपोआप कलर येतो कलिंगडचा. मस्त पिंक कलर छान होते. घट्ट मी पाणी गिनी काही घातलेलं नाही आहे. डायरेक्ट हे घेतले. कसा कलर आला दाखवून हलवून थोडंसं फूड कलर ॲड केला त्यात पुन्हा. छान कलर आला बघा. आणि चवलं तर मग घरातलं आणि किती छान. बाहेरचं कसं काय केलेलं असतं काय माहिती नाही. घरातलं शुद्ध पाणी शुद्ध हे. मी काही पाणी वापरायला नाही, बर्फही वापरायला नाही. फक्त गार दूध होतं त्यातच केलं डायरेक्ट. आणि अर्धी वाटी चमचा साखर टाकायची. अर्धी वाटी साखर टाकून असं हलवून घ्यायचं शेवटपर्यंत. साखर उजळलं असं. आणि जास्त घट्ट वाटलं म्हणून मी काय केलं अर्धा तांब्या पाणी घातलं आहे. फारच घट्ट असलं पचायला जड जात आहे ना. हे केलं आहे. किती छान दिसतंय बघा कलर. असे एक एक करून ग्लास भरून घेतले 5 जणांसाठी. आम्ही 5 जण आहोत. किती छान मस्तपैकी सब्जी बी फुलले. कसं दिसतं बाहेरचं विकत आणल्यासारखंच वाटतंय. असं करून सगळ्यांना आवडलंय. घरात केलेलं असं करा. सगळ्यांनी लगेच ग्लास फोटोशूट केले. हे बघा आमच्या बाबूला कसं वाटलं जिया. तुला कसं वाटलं बाबू. तुम्हाला हो सगळ्यांना आवडलंय. किट्ट्याला पण आवडलंय. किट्ट्या पण पितोय. हे बघा चटक मटक प्यायला लागलाय की बघ की.